Hello student, today we learn here a new game. Say yes or no. Yes म्हणायचे किंवा no म्हणायचे. Learn, practice and play this game. आपण हा गेम शिकायचा आहे. त्याची प्रॅक्टिस म्हणजे सराव करायचा आहे आणि हा गेम खेळायचा आहे. चला पाहूया काय आहे हा गेम. Complete the sentence in each box to make meaningful questions. खाली काही बॉक्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वर्ड्स घालून हे सेंटेन्स कंप्लीट करायचे. पण त्याच्यापासून काय बनला पाहिजे? मीनिंगफुल क्वेश्चन बनला पाहिजे. अशा पद्धतीनं हे बॉक्स आपण कंप्लीट करायचे. इथं आलेले जे वर्ड्स आहेत ते तुमच्या ओळखीचेच आहेत. काल तुम्ही पाहिलं होतं. एम कधी वापरतात, आर कधी वापरतात, इज कधी वापरतात, हे सर्व तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे यांचा हे काय आहेत हे पण तुम्ही पाहिलेलं आहे. तर त्याचाच वापर करून आज आपण क्वेश्चन बनवायचे आहेत. काल तुम्ही रेस पाहिली होती, सेंटेन्स रेस. त्याच्यामध्ये पहिल्या रेसमध्ये आय एम, यू आर अशा पद्धतीचे वर्ड्स आलेले होते आणि त्याचाच वापर करून आपण काय करायचे, इथं क्वेश्चन बनवायचा आहे. इथं काय आहे बघा, आय एम. आता हा इथला ग्रीन शब्द आपण इथं घातला. आय एम ग्रीन, मी हिरवा आहे. त्याच्यापासूनच आपण क्वेश्चन बनवायचं आहे. क्वेश्चन बनवताना हे जे एम आहे हे सुरुवातीला घ्यायचं. इथं घेतले पहा. इथं जे एम आहे ते इथं सुरुवातीला घेतले आणि जे आय आलेलं आहे सुरुवातीला ते नंतर घेतलेलं आहे. एम आय आणि इथं जर आपण ग्रीन शब्द लिहिला तर आय एम ग्रीन याच्यापासून कोणता क्वेश्चन तयार होणार आहे? एम आय ग्रीन. फक्त या वर्ड्सची अदलाबदल जागेची झालेली आहे, एवढाच फरक आहे. पण हे साधं सेंटेन्स आहे आणि हा आहे क्वेश्चन. पुढे पहा, आर वी. आता इथं होतं वी आर ॲनिमल्स. आपण म्हणूया वी आर ॲनिमल्स, आम्ही प्राणी आहोत. याच्यापासूनच क्वेश्चन बनवायचं आहे. तर सुरुवातीला आर कुठे येणार आहे? सुरुवातीला येणार आहे. त्याच्यानंतर वी येणार आहे आणि तर जो वर्ड घातला आहे तो आहे तसा येणार आहे. काय मग क्वेश्चन तयार होईल? आर वी ॲनिमल्स, आपण प्राणी आहोत का? अशाच पद्धतीनं तुम्ही हे पूर्ण करणार आहात. त्याच्यानंतर पुढे पहा, आर यू. इथं आहे बघा, यू आर आहे ना, यू आर. याच्यापासूनच आपण क्वेश्चन बनवायचं आहे. मग याच्यामध्ये आर कुठे येणार आहे? सुरुवातीला येणार आहे आणि त्याच्यानंतर यू येणार आहे. यू आर ॲनिमल, तुम्ही प्राणी आहात. साधं सेंटेन्स आहे आणि इथं आपण बनवू शकतो, आर यू ॲनिमल, तू प्राणी आहेस का? इथे पहा, आय एम. इथे काय आले? एम आय. म्हणजे मागचं पुढे आणि पुढचं मागे झाले. क्वेश्चन जेव्हा बनवायचा असतो तेव्हा सुरुवातीला एम, आर, इज हे वर्ड्स येतात आणि त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल येतं. आणि जेव्हा सेंटेन्स बनवायचं असतं तेव्हा एम, इज, आर हे पुढे येत नाहीत. आय, वी, यू हे शब्द पुढे येतात. पाहूया, आय एम. मगाशी घेतलेला वर्ड घेऊया, ग्रीन. साधं सिंपल सेंटेन्स आहे म्हणून पुढे आपण देणार आहोत फुल स्टॉप. आता क्वेश्चन बनवायचं आहे याच्यापासून. क्वेश्चन बनवताना सुरुवातीला काय घेतलं आपण? एम आय. आय हे कॅपिटलच घ्यायला पाहिजे आणि आहे तो ग्रीन शब्द आपण इथं लिहिणार आहोत.
आणि पुढे देणार आहोत आपण क्वेश्चन मार्क, कारण हा क्वेश्चन आहे. इथं फक्त लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं अक्षर कसं काढायचं आहे, कॅपिटल काढायचं आहे. आता वी आर ॲनिमल्स. ॲनिमल्स शब्द घालून बघूया. सिंपल सेंटेन्स आहे म्हणून इथे काय येणार आहे, फुल स्टॉप. आता बनवायचं आहे क्वेश्चन. आर वी ए कॅपिटल ॲनिमल्स पुढे काय येणार आहे, क्वेश्चन मार्क. पुढे पहा, यू आर बर्ड्स. यू आर बर्ड्स. तुम्ही पक्षी आहात. आता याच्यापासून क्वेश्चन बनवायचा आहे. आर सुरुवातीला, नंतर यू. आर यू बर्ड्स. तुम्ही पक्षी आहात का? ॲन्सर काय येणार आहे बरं या सगळ्यांचं? एम आय ग्रीन. मी हिरवा आहे का? यस किंवा नो येणार आहे. आर वी ॲनिमल्स. तुम्ही प्राणी आहात का? यस किंवा नो येणार आहे. आपण प्राणी असतो का? मग ॲन्सर काय येणार आहे? नो. आर यू बर्ड्स. तुम्ही पक्षी आहात का? आता आपण पक्षी आहोत का? नाही. ॲन्सर काय येणार आहे? नो. अशा पद्धतीने यस किंवा नो असं उत्तर यायला पाहिजे. पुढे पहा, शी इज अ डॉल. आपण मनोरंजक प्रश्न तयार करतोय. शी इज अ डॉल. ती एक बाहुली आहे. आता क्वेश्चन बनवायचा आहे. इज घेणार आहोत पुढे, त्याच्यानंतर शी अ डॉल. ती एक बाहुली आहे का? ॲन्सर येस किंवा नो असं असणार आहे. ही इज अ टॉय. ही इज अ टॉय. ते एक खेळणे आहे. आता क्वेश्चन बनवायचं आहे. इज घेणार आहोत आपण सुरुवातीला, त्याच्यानंतर ही. इज ही अ टॉय. ते एक खेळणे आहे का? ॲन्सर यस किंवा नो असणार आहे. म्हणजे फरक काय आहे? फक्त इकडचा वर्ड इकडं आणि इकडचा वर्ड इकडं, आणि सुरुवातीचं अक्षर कॅपिटल, आणि जे विरामचिन्ह आहे त्याच्यामध्ये बदल. कलरचं नाव घालूया आपण. इट इज ब्लॅक. ते काळे आहे. इट इज ब्लॅक. ते काळे आहे. आता क्वेश्चन बनवायचा आहे. इज इट ब्लॅक. परत क्वेश्चन मार्क. ते काळे आहे का? ॲन्सर यस किंवा नो. पुढे पहा, दे आर स्टुडंट्स. दे आर स्टुडंट्स. दे आर स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत. मग क्वेश्चन कसा बनवणार आहे? आर दे स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत का? शेवटी प्रश्नचिन्ह. हॅव आणि हॅज याच्यापासून आपण क्वेश्चन बनवायला शिकायचं आहे. कालच्या सेंटेन्स रेसमध्ये तुम्ही आय हॅव इंग्लिश बुक, आय हॅव पेन, आय हॅव न्यू कार अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही सिंपल सेंटेन्स शिकला होता, आणि त्याच्यावर आधारितच आपण हॅव आणि हॅज याच्यापासून आपण क्वेश्चन बनवायला शिकणार आहोत. इथं पहा, हॅव आय गॉट व्हील्स. माझ्याकडं चाकं आहेत का?
असा क्वेश्चन इथं दिलेला आहे. मग आपण सिंपल सेंटेन्स त्याचं सुरुवातीला पाहूया. आय हॅव व्हील्स, माझ्याकडे चाकं आहेत. मग क्वेश्चन कसा बनवाल, तर हॅव कुठं सुरुवातीला घेणार आहोत, त्याच्यानंतर घेणार आहोत आहे तसं आय. हॅव आय, आय हॅवच्या ऐवजी हॅव आय. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॅव आणि हॅज याच्यापासून जेव्हा आपण क्वेश्चन बनवतो तेव्हा गॉट हा शब्द पुढे येत असतो. आय हॅव आहे, त्याच्याऐवजी हॅव आय घेतले आणि त्याच्यानंतर आपण जोडले गॉट हा वर्ड जोडलेला आहे पुढे. हॅव आय गॉट आहे तो व्हील शब्द आपण पुढे लिहिणार आहोत. आणि हा क्वेश्चन आहे म्हणून आपण पुढे देणार आहोत क्वेश्चन मार्क. इथं एच कॅपिटल लिहिलेला आहे. पुढचं पहा. वी हॅव, एक सिंपल सेंटेन्स बनवायचे, आपल्याला मजेशीर वाक्य बनवायचे आहेत म्हणून आपण इथे लिहूया विंग्स. विंग्स म्हणजे काय, पंख. पंख असतात का आपल्याला. वी हॅव विंग्स, आम्हाला पंख आहेत. आता क्वेश्चन बनवायचं आहे. वी हॅवच्या ऐवजी हॅव वी आणि पुढे काय जोडणार आहोत आपण, गॉट. आणि विंग्स आहे तसं पुढे. पुढे देणार आहोत आपण प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क. हॅव वी गॉट विंग्स, आपल्याकडे पंख असतील का, किंवा आपल्याला पंख असतील का, अशा पद्धतीनं क्वेश्चन इथं तयार होऊ शकतो. आता पुढे पहा. यू हॅव, यू हॅव मजेशीर वाक्य बनवण्यासाठी आपण इथं लिहूया हॉर्न्स. हॉर्न्स म्हणजे काय, शिंग. यू हॅव हॉर्न्स, तुला शिंग आहेत. सिंपल सेंटेन्स आहे म्हणून आपण दिलाय फुल स्टॉप. क्वेश्चन बनवायचं आहे. यू हॅवच्या ऐवजी हॅव यू, पुढे आपण जोडले गॉट आणि हॉर्न्स आहे तसं पुढे. आणि प्रश्न आहे म्हणून प्रश्नार्थक चिन्ह क्वेश्चन मार्क. तुला शिंग आहेत, तुला शिंग आहेत का, अशा पद्धतीने इथं क्वेश्चन तयार होतो. शी हॅज, आता इथं फरक पहा. जेव्हा आय वी यू आणि दे असतं तेव्हा पुढे सहाय्यकारी क्रियापद कोणतं असतं, हॅव असतं. पण ही, शी आणि इट याच्या पुढे काय असतं, हॅज असतं. म्हणून क्वेश्चन बनवताना सुद्धा शी हॅजच्या ऐवजी क्वेश्चन जर बनवायचं असेल तर आपण कसं लिहिणार आहोत, हॅज शी आणि गॉट आहे तसं पुढे. शी हॅज अ सायकल, आपण इथं सायकल शब्द लिहूया. तिच्याकडे सायकल आहे, शी हॅज सायकल. आता आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे. हॅज शी गॉट सायकल, तिच्याकडे सायकल आहे का, येस किंवा नो असं आन्सर असणार आहे. पुढे पहा. ही हॅज लेग्स, लेग्स म्हणजे काय, पाय. ही हॅज लॉंग लेग्स असं म्हणू शकता. ही हॅज शॉर्ट लेग्स, त्याच्याकडे छोटे पाय आहेत किंवा मोठे पाय आहेत. आता क्वेश्चन बनवायचा आहे. ही हॅज ऐवजी आपण घेतोय हॅज ही आणि पुढे जोडतोय गॉट आणि लेग्स आहे तसं. क्वेश्चन आहे म्हणून आपण देतोय क्वेश्चन मार्क. ही हॅज ही गॉट लेग्स, त्याच्याकडे पाय आहेत का, किंवा हॅज ही गॉट लॉंग लेग्स, त्याच्याकडे लांब पाय आहेत का, किंवा त्याचे पाय लांब आहेत का, म्हणजे काय आहे हे सांगण्यासाठी हॅजचा वापर केलेला आहे. पुढे दिले प्रश्नार्थक चिन्ह. पुढे पहा. इट हॅज, एक शब्द घालूया आपण. इट हॅज, त्याला आहे, काय असू शकते त्याला, ट्रंक शब्द लिहूया. ट्रंक म्हणजे काय, सोंड.
हत्तीला सोंड असते ना. इट हॅज ट्रंक, त्याला सोंड आहे. आता क्वेश्चन बनवायचं. हॅज सुरुवातीला घेतलं, त्याच्यानंतर घेतलं इट. हॅज इट, पुढे देणार आहोत आपण शब्द गॉट. हॅज इट गॉट ट्रंक, त्याला सोंड आहे का? आन्सर असणार येस किंवा नो. जर तो हत्ती असेल, आपण प्रश्न विचारला आहे हॅज इट गॉट ट्रंक, त्याला सोंड आहे का, त्याच्याकडे सोंड आहे का, आपलं ॲन्सर येस असणार आहे. पण जर तो माणूस असेल तर आपला ॲन्सर काय असणार आहे? नो असणार आहे. पुढे पहा. दे हॅव अ कार, कुणाकडे गाडी असते ना सगळ्यांकडे. जर असेल तर आपण यस म्हणणार आहे आणि नसेल तर नो. दे हॅव कार, त्यांच्याकडं कार आहे. आता क्वेश्चन बनवायचं आहे. हॅव सुरुवातीला घेतलं, त्याच्यानंतर घेतलं दे आणि पुढे जोडले हॅव आणि हॅजनं सुरू होणारा क्वेश्चन आहे म्हणून गॉट. हॅव दे गॉट कार, त्यांच्याकडं गाडी आहे का? ॲन्सर असेल तर यस, नसेल तर नो. आता आपण पाहूया डू आणि डज ने सुरू होणारे क्वेश्चन्स. त्याचा ॲन्सर पण काय असणार आहे? यस किंवा नो असं असणार आहे. पण डू आणि डज यांनी प्रश्न कधी तयार करायचा ते आधी माहिती करून घ्या. तुम्ही कालच्या सेंटेन्स रेसमध्ये पाहिलं होतं. आय लाईक मँगो, यू लाईक बनाना, वी लाईक फेदर, अशा प्रकारचे तुम्ही इथं सिंपल सेंटेन्स बनवले होते. जेव्हा आपल्याला एखाद्या प्रश्नामध्ये क्रियापद घ्यायचं असेल, ॲक्शन वर्ड घ्यायचा असेल, तर आपण डू किंवा डजनी प्रश्न तयार करू शकतो. आता इथंच पहा, एक सिंपल सेंटेन्स आहे. आय ईट माईस, मी उंदीर खातो. मी उंदीर खातो किंवा मी उंदीर खाते. आता त्याच्यापासून क्वेश्चन बनवायचं. इथं ईट आलं आहे. ईट हे क्रियापद आहे. क्रियापद कळतं ना, ॲक्शन वर्ड आहे. आय ईट माईस, तर हे क्रियापद आपल्याला प्रश्नामध्ये जर घालायचं असेल तर आपण डू किंवा डजनी प्रश्न तयार करत असतो. पुढे पहा. डू नी सुरू करणार आहोत. डू आय आणि इट माईस आहे तसं पुढे घ्यायचं. पुढे देणार आपण क्वेश्चन मार्क किंवा डू किंवा डजनी क्वेश्चन तयार होत असतो म्हणून पुढे शेवटी दिला आहे आपण क्वेश्चन मार्क. पुढचा बघा सेंटेन्स. वी लाईक मँगो, आम्हाला आंबा आवडतो. मग आपण बनवायचं आहे याच्यापासून क्वेश्चन. तर डू घेतलं आहे आपण. आता डू कधी घ्यायचं आणि डज कधी घ्यायचं? जेव्हा ही, शी आणि इट हे 3 वर्ड असतील तेव्हा आपण घेतोय डज. आणि आय, वी, यू आणि दे असेल तर आपण घेतो डू. हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. डू वी लाईक मँगो आहे तसं पुढे आपण घेणार आहोत. आम्हाला आंबा आवडतो का? अशा पद्धतीनं प्रश्न होऊ शकतो आणि आपला ॲन्सर यस किंवा नो असणार आहे. आवडत असेल तर यस, नसेल तर नो. पुढे बघा सिंपल सेंटेन्स आहे. यू रीड बुक्स, तू पुस्तकं वाचतोस किंवा तुम्ही पुस्तकं वाचता. अशा पद्धतीने सिंपल सेंटेन्स आहे. त्याच्यापासून प्रश्न बनवायचा आपल्याला. तुम्ही पुस्तकं वाचता का असा प्रश्न आपल्याला बनवायचा आहे. तर आपण घेतले सुरुवातीला डू, त्याच्यानंतर सर्वनाम यू आणि त्याच्या पुढे आहे तसं रीड बुक्स. आणि प्रश्न आहे म्हणून प्रश्नार्थक चिन्ह क्वेश्चन मार्क पुढे देणार आहोत. यू रीड बुक्स, तुम्ही पुस्तकं वाचता. डू यू रीड बुक्स, तुम्ही पुस्तकं वाचता का? वाचत असाल तर यस, नसाल तर नो. शी जम्प्स,
ती उड्या मारते. शी जम्प्स, ती उड्या मारते. आता आपल्याला ती उड्या मारते का असा प्रश्न तयार करायचा आहे. तर शी आहे, ही आहे आणि इट असेल तर आपण काय वापरणार आहोत? डज. आपण घेतोय सुरुवातीला डज, त्याच्यानंतर शी आणि इथं यस लावले पण इथं यस लावायचं नाही. डज शी जम्प, पुढे देणार आहोत आपण क्वेश्चन मार्क. ती उड्या मारते का? मारत असेल तर यस, नसेल तर नो. ही बार्क्स, तो भुंकतो. मजेशीर वाक्य आहे. तुम्ही म्हणाल टीचर तुम्ही प्राणी असेल तर इट वापरायला सांगितलं, तुम्ही ही आणि शी वापरताय. आपण मजेशीर वाक्य बनवतोय किंवा मजेशीर प्रश्न बनवतोय यासाठी आपण घेतलंय. ही बार्क्स, तो भुंकतो. डज ही बार्क, तो भुंकतो का? भुंकत असेल तर यस, नसेल तर नो. इट स्विम, तो पोहतो. सिंपल सेंटेन्स आहे, फुल स्टॉप आहे. त्याच्यापासून क्वेश्चन बनवायचा आहे. इट आहे म्हणून आपण घेतोय डज, त्याच्यानंतर इट आणि स्विम. तो पोहतो का? प्रश्नार्थक चिन्ह. पुढे पहा, दे आले म्हणून आपण प्रश्न कशाने सुरू करतोय? डूने. दे लाईक सिंगिंग, त्यांना गाणी गायला आवडतात. आता आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. क्रियापद वापरायचे प्रश्नामध्ये आपण, म्हणून आपण घेतोय डू आणि दे आहे म्हणून पण आपण घेतोय डू. डू दे लाईक सिंगिंग? त्यांना गाणी गायला आवडतात का? अशा प्रकारे प्रश्न आहे. आन्सर आपले यस किंवा नो असं असणार आहे. अशा पद्धतीनं प्रश्न तयार करण्याचा सराव तुम्ही करायचा आहे. याच्यानंतर पुढे पहा, बी ॲक्टिव्हिटी. रीड अलाउड दी वर्ड्स इन इच सेट. प्रत्येक इथं सेट दिलेला आहे. बर्ड्स, ॲनिमल, व्हेकल्स, टॉयज. आणि आपण काय करायचे? रीड करायचे, मोठ्याने हे वाचायचे. प्रत्येक सेटमध्ये काही पक्षी दिलेले आहेत, प्राणी दिलेले आहेत, काही व्हेकल्स, टॉयज दिलेले आहेत आणि ते सगळे वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढे एक गेम खेळायचा आहे आपल्याला. नाव मेक ग्रुप ऑफ 5. 5चा गट करायचा आहे. इन्क्लुडिंग अ लीडर. द लीडर असाइन्स रोल्स टू अदर फ्रॉम any one set. They guess who they are using suitable yes no questions. Direct questions like am I a bird are not allowed. म्हणजे आपण इथे एक गेम खेळायचा आहे तर त्याच्यासाठी 5चा काय करायचं आहे? ग्रुप करायचं आहे. त्याला एक लीडर बनवायचं आहे आणि लीडरने काय करायचं आहे तर सगळ्यांची एखादा सेट निवडायचा आहे. बर्ड्सचा असू दे, ॲनिमल्सचा असू दे, व्हेकल्सचा असू दे किंवा टॉयजचा असू दे, कोणताही एक सेट निवडायचा आहे आणि प्रत्येकाला एक एक नाव द्यायचे. नाव दिल्यानंतर प्रत्येकानं एमध्ये जशा पद्धतीनं क्वेश्चन्स आहेत अशा पद्धतीनं प्रश्न विचारून स्वतःचं नाव शोधून काढायचं आहे किंवा प्रत्येकाची नावं शोधायची आहेत. अशा पद्धतीनं प्रश्न वेगवेगळे विचारायचे आहेत. जर पॅरट असेल तर तुम्ही काय म्हणणार? ॲम आय ग्रीन? मी हिरवा आहे का? अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारून यस किंवा नो असे आन्सर पूर्ण येणार आहेत. यस असेल तर तुमचं नाव तुम्हाला तिथं सापडणार आहे. नो असेल तर आणखीन तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील. अशा पद्धतीने हा खेळ तुम्ही खेळू शकता.